नमस्कार मंडळी, अवनीस टिप्समध्ये तुमचे मनापासून स्वागत. बदलत्या ऋतूमुळे किंवा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला कधी सर्दी खोकला तर कधी ॲसिडिटी किंवा गुडघेदुखीचा त्रास होतोच. आणि प्रत्येक वेळी गोळ्या औषधे घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातच यावर रामबाण उपाय लपलेले असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रोजच्या 6 कॉमन आजारांवर अत्यंत सोपे आणि 100% नॅचरल घरगुती उपाय. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्दीवर घरगुती उपाय. वाफ घेणे. गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब किंवा विक्स टाकून वाफ घ्या. यामुळे बंद नाक मोकळे होते. हळद दूध. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. आल्याचा चहा. तुळस, आले आणि गवती चहा घालून बनवलेला गरमागरम चहा प्या. कोमट पाणी. दिवसभर शक्यतो कोमट पाणीच प्या. यामुळे घसा खवखवणे कमी होते. खोकल्यावर घरगुती उपाय. मध आणि आले. अर्धा चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध हे मिश्रण दिवसातून 2दा घ्या. लवंग. खोकल्याची उबळ येत असल्यास तोंडात 1 लवंग ठेवून ती चघळा. गुळण्या करणे. कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकून दिवसातून 2दा गुळण्या करा. खडीसाखर आणि काळी मिरी. खडीसाखर आणि 1 ते 2 काळी मिरी एकत्र चघळल्याने कोरडा खोकला कमी होतो. ॲसिडिटीवर घरगुती उपाय. बडीशेप. जेवणानंतर अर्धा चमचा कच्ची बडीशेप चावून खा. थंड दूध. अर्धा कप थंड दूध साखर न घालता प्यायल्याने जळजळ लगेच थांबते. तुळशीची पाने. ॲसिडिटीचा त्रास जाणवल्यास तुळशीची 3 ते 4 पाने चावून खा. केळी. पिकलेले केळे खाल्ल्याने पोटातील ॲसिड शांत होण्यास मदत होते. गुडघेदुखीवर घरगुती उपाय. मेथी दाणे. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या व दाणे चावून खा. तेलाची मालिश. तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल कोमट करून त्याने गुडघ्यांना मालिश करा. दुधात हळद. हाडांच्या मजबूतीसाठी रोज हळद टाकलेले दूध प्या. वजन नियंत्रण. गुडघ्यावरचा भार कमी करण्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दातदुखीवर घरगुती उपाय. लवंग तेल. कापसाच्या बोळ्यावर लवंग तेल घेऊन तो दुखऱ्या दातावर ठेवा. पेरूची पाने. पेरूची कोवळी पाने स्वच्छ धुवून चावल्याने दातदुखीला आराम मिळतो. मिठाच्या पाण्याने चूळ. कोमट पाण्यात मीठ टाकून त्याने खळखळून चूळ भरा. लसूण. लसणाची 1 पाकळी ठेचून त्यात थोडे मीठ मिसळून दुखऱ्या दातावर दाबा. डोकेदुखीवर घरगुती उपाय. आल्याचा लेप. सुंठ पावडर किंवा ताजे आले पाण्यासोबत उगाळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून लवकर आराम मिळतो. तेल मालिश. खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल थोडे कोमट करा. या तेलाने डोक्याला आणि कपाळाला हलक्या हाताने 10 ते 15 मिनिटे मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि डोकेदुखी कमी होते. पुदिन्याचा रस. पुदिन्याची काही पाने वाटून त्याचा रस काढा आणि तो कपाळावर लावा. किंवा पुदिन्याचा गरमागरम चहा प्यायल्यानेही ताजेतवाने वाटते आणि डोकेदुखी थांबते. लिंबू आणि कोमट पाणी. बऱ्याचदा ॲसिडिटी किंवा पचनाच्या त्रासामुळे डोके दुखते. अशा वेळी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून साखर न घालता प्या. यामुळे गॅस कमी होऊन डोकेदुखी थांबते. तर मंडळी, हे होते काही साधे पण प्रभावी घरगुती उपाय. तुम्हाला यातला कोणता उपाय सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही यातला कोणता उपाय आधीच वापरता हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, हे उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत. त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी अवनीज टिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी रहा. धन्यवाद.